नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत तर यांचं आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. तर संपूर्ण शेतकऱ्यांसंदर्भात PM किसान योजना असेल, शेतकरी कर्जमाफी असेल तर या योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. तर शेतकरी कर्जमाफी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आणि सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि यासाठीची अधिकृत घोषणा सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला यश आलेले आहे आणि याच्यात दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत. तर शेतकरी कर्जमाफी असेल किंवा दिव्यांग पेन्शन वाढ असेल तर याच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी कर्जमाफी आहे. तर याच्या संदर्भात 15 दिवसांमध्ये एक समिती स्थापन केली जाणार आहे आणि याच्यामध्ये जे महाराष्ट्रातील कर्जमाफी अंतर्गत जे शेतकरी आहेत तर यांची कॅटेगरी म्हणजे त्यांचे वेगवेगळे टप्पे तयार केले जाणार आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये बोगस शेतकरी असतील किंवा खरोखर शेतकरी आहे आणि त्यांनी शेतकरी कर्ज घेतलेला आहे तर यांना लाभ मिळावा तर याचा विचार या समितीमार्फत केला जाणार आहे. त्यांचे निकष ठरवले जाणार आहेत आणि त्यानंतरच शेतकरी कर्जमाफी कशा प्रकारची होणार आहे तर हे या समितीच्या बैठकीमध्ये होणार आहे. त्यामुळे सरसकट सगळ्यांनाच कर्जमाफी होणार नाही आहे. तर काही शेतकरी जे आहेत ते बोगस शेतकरी आहेत. शेतकरी या नावाने कर्ज घेतलेलं आहे परंतु ते मुळात शेतकरी नाही आहेत, प्रगतशील आहेत. तर लक्षात घ्या की या बोगस शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू नये किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांना शेतकरी कर्जमाफी व्हावी तर यासाठी सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने ही समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीच्या मार्फत हे जे टप्पे आहेत किंवा कोणाला किती टक्के ही कर्जमाफी करावी किंवा कर्जमाफीचे निकष काय आहेत तर हे या समितीमार्फत ठरवले जाणार आहे. तर 15 दिवसांचा कालावधी यांना देण्यात आलेला आहे. तर संपूर्ण माहिती आपल्याला 15 दिवसांमध्ये येऊन जाणार आहे कारण का शासन सकारात्मक आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भातला निर्णय लवकरच होणार आहे. सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांना देखील या समितीमध्ये विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे लवकरच शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय होईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत तर यांना शेतकरी कर्जमाफी मिळणार आहे. तर अशा प्रकारचीच ही सद्यस्थिती आहे. जोपर्यंत समितीचे निकष जे आहेत तर ते ठरवले जात नाही आहेत तोपर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार नाही आहे. त्यामुळे 15 दिवस प्रतीक्षा करा. लवकरच याची माहिती समोर येईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफी होणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. शेतकरी कर्जमाफी संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.